सो हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो हा व्लॉग होणार आहे, आपण चाललेलो आहे भीमाशंकरला. ठीक आहे, चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सो आपण निघालेलो आहे, नाश्ता वगैरे केला आहे आणि सकाळी ॲक्च्युली माझा वेगळा प्लॅन होता. सकाळी मला लवकर जायचं होतं, 3 ते 4 वाजता लवकर निघायचं होतं, कारण की मला ते धुक्यांचा जो त्याचा सीन होता तो पाहायचा होता. पण अनफॉर्च्युनेटली माझी झोप झाली नाही आणि आम्ही लेट निघालो. सो लेट निघता निघता आम्हाला 11 वाजले. नाश्ता वगैरे केला आणि भीमाशंकरमध्ये आम्ही कसंबसं पोहोचलो होतो. ठीक आहे, इतकं मस्त तिथलचं वातावरण झालं होतं, पण जेवढं पावसाळ्यामध्ये होतं तसं नव्हतं झालं. बिकॉज एव्हरी टाईम मी जेव्हा पण भीमाशंकरला येते मी पावसाळ्यामध्येच येत असते. बिकॉज छोटे छोटे नन्हे मुन्ने झरे वगैरे असतात नाही का, मस्त धबधबे. वी आर इन भीमाशंकर नाव. ओके, आम्ही आलो आहे आणि आता टिकटॉक पायऱ्यांनी खाली जाणार आणि दर्शन घेणार. ओके, सो स्टे ट्यून विथ मी अँड बाबी. हे लावायचं आहे, ह्याला पैसे नाही लागतात, नको लावू. हे नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे आता. हां का, नवीन कन्स्ट्रक्शन आहे, त्याची कमान बनणार अशी भीमाशंकरची. ठीक आहे. ओके गाईज, सो फायनली ना आत्ता आम्ही भीमाशंकरमध्ये आलेलो आहे. पण एवढी गर्दी नाही, तुम्हाला दिसत असेल की, कारण लास्ट वर्षी जेव्हा आम्ही आलेलो ना पावसाळ्यात तेव्हा खूप जास्त गर्दी होती. सो आत्ता नाही एवढी. हे घ्यायचं आहे का बघा, हे नवीन कन्स्ट्रक्शन आहे भीमाशंकरच्या कमानीचं आणि आता इथून आम्हाला खाली जायचं. ह्या स्टेप्स आहेत नवीन. ठीक आहे, सो आत्ता गर्दी तर नाही दिसत आहे, दर्शन होईल लवकर. आता वाजलेत, दाखवू किती वाजलेत, आता वाजलेत 1:29 म्हणजे 1:30 वाजलेत. आणि आता आम्ही चाललो बघा, इथे लिहिलेलं दिसन भीमाशंकर. एवढं कोण नाही आहे बघा, सगळं ओसाड आणि हा एक ओसाड. बोल ना, कुठं आलोय. ठीक आहे, दिस इज सेकंड इयर आहे आमचं, आम्ही सोबत आलोय भीमाशंकरला. आणि आता मी काय करणार आहे, सगळी 12 ज्योतिर्लिंग करणार आहे आणि प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या घरचा एक धागा माझ्या हातात घालणार, 12 धागे घालणार, म्हणजे सगळ्यांना समजेल की मी 12 ज्योतिर्लिंग करून आले. ओमचं कुठे? ओम का, कोणता ओम? मला घालायचं होतं. ओ फिश यार, वासच करतो यार. ह्याने टी शर्ट आणलं होतं, टी शर्ट म्हणजे ते कुर्ता टाईप असतं ना, त्याच्यावरती ओम नमः शिवाय असं लिहिलेलं मस्त. तर मग तो गाडीतच राहिला. आता आम्ही वरती लावली ना गाडी 4 व्हीलर, तर ह्याने तिथंच ठेवली. घ्या, काय उपयोग आहे, जाताना घाला ते. ठीक आहे, तू येणार ना सोबत 12 ज्योतिर्लिंग करायला? ठीक आहे, मग तेवढा पैसा साचव. तू काय येणार? मीच घेऊन जा. 12 लाख रुपये साचव 12 ज्योतिर्लिंग. ठीक आहे. सो राईट साईडला तुम्हाला दिसत असेल की पूर्ण ती जी क्यू असते ती पूर्ण खाली आहे, तिकडं कोणच नव्हतं, म्हणून आम्हाला वाटलं की दर्शन लवकर भेटून जाईल, कोणच नाही आहे म्हणून. आता आम्ही फोटो आणि व्हिडिओज काढतो इथं प्रवेशद्वारे. आणि हा एकदम वैतागलेला आहे. सो आम्ही तिथे फोटोज वगैरे काढत होता आणि एक मुलगा आला, तो बोलते माझा पण फोटो काढ. मग हा गेला त्याचे फोटो काढायला. हे केल्यावर मग सो थोडं खाली आल्यावरती स्टेप्सवरनं आम्हाला एक रांग दिसली की खूप मोठी रांग होती आतमध्ये जाण्यासाठी. म्हणूनसाठी आम्ही काय केलं की आम्ही तिथे पास भेटताना ते घेतले होते, म्हणजे दर्शनासाठी, कारण की खूप लवकर दर्शन नव्हतं भेटणार आणि ऑलरेडी आम्ही लेट आलो होतो इकडं. सो आम्ही खाली आलो होतो, जिकडे पासची लाईन असते ना तिथे आम्ही जॉईन केलं. आतमधलं दिसते. सो येताच मी प्रसाद आणि बेलाची पानं वगैरे फुलं जे पण आहे ते मी घेतलं होतं ऑलरेडी. आणि हे आमचं सेकंड इयर आहे, असंच आम्ही लाईनीमध्ये उभं आहे. लास्ट टाईम पण जेव्हा आपण आम्ही दोघं चालू होतो लास्ट टाईम, सो तेव्हा पण आम्ही पासानेच दर्शन घेतलं होतं, कारण तेव्हा खूप पावसाळा होता. आम्ही चाललो काही दर्शन वगैरे झालं बघा मागे. बाप मस्त आम्ही दर्शन केलं आणि एक 10-15 मिनटं आम्ही तिथेच बसलो होतो, कारण की तिथं बसून इतकं छान वाटत होतं ना, एकदम असं सुकून शांती वाटत होती एकदम. सो मग बाहेरही खूप सारे मंदिर आहेत तिथे छोटे छोटे. सो मग बाहेर आम्ही निघालो आणि तिकडचंही दर्शन घेतलं. आणि मी जसं की बोलले की मी धागा बांधणार होते, सो मग मी धागा बांधला आणि मी व्हेजिटेरियन आहे, सो मी बांधू शकते, बाकी कोणी बांधला नव्हता. ओम नमः शिवाय. तेवढी लक्ष्मी कशाला तुझ्या सगळ्यांना जोडी.
हा घे फक्त भिवू नका त्याला भिव लागते जास्त जसं की मी बोललेले की मी आता 12 ज्योतिर्लिंग करणार आहे. सो पहिला धागा माझ्या हातात आलेला आहे सी. हे आहे भीमाशंकरचा फर्स्ट. आता सेकंड आपण पूर्ण जे पण ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर किंवा उज्जैन केदारनाथ सगळं करणार. ठीक आहे. ह्यानी नाही बांधला. मी प्युअर व्हेज आहे म्हणून मी बांधला. नॉन व्हेज आहे म्हणून ह्यानी नाही बांधला. भीमाशंकरच्या ह्या अपोजिट साईडला आता दिसत असून तुम्हाला जंगल आहे. सो ह्या जंगलात आता आम्ही चाललोय ह्या साईडला. बघूया आता कसं आहे. सो आता आम्ही चाललो आहे जंगलात. चार तास झाले असं ह्याने पाणी नाही पिले. आम्ही पण नाही पिले. आम्ही पाण्याच्या बॉटल्स आणलं पण गाडीतच विसरलो. माझा मूर्खपणा होता. आय नो. 4 बॉटल्स आहेत गाडीतच ठेवल्यात. आता इथं बघते मी कुठं पाण्याची बॉटल भेटतं पण जंगलात काय माहीत नसणार कसं. इथं कन्स्ट्रक्शन चालू आहे. इथं मस्त मस्त अजून होईल काहीतरी भीमाशंकरला. परत पुढच्या वर्षी आल्यावरती दाखवते मी की आता कसे बघून घ्या आणि मग नंतर दाखवते मी की काय त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. ओके. तर भीमाशंकर आहे. रस्ता खूप जास्त घाण आहे बघू शकता. आणि मी घातली हिल आहे बघा. आणि मी कसं काय चालू आहे ह्यानी शूज घातले आणि मला सांगितलं पण नाही ह्या खडकामध्ये यायचं आहे. OMG. आज मला आता इकडून तिकडून घेऊन जाणार वळत वळत कसं तरी. कारण की तो खूप जास्त म्हणजे मोठमोठी दगड आहे आणि जंगल आहे. हे बघू शकता. इकडं रोड पण नाही बघा तरी घेऊन चाललेत आतमध्ये. भाई तू जंगलात नाही मला ढकलून नाही देणार ना. तर मी पडले होते. रोज नाही वापरत. बघू शकता इतकं शांत जंगल होतं आणि कोणच आलं नव्हतं या जंगलात. फक्त आम्हीच पागलसारखं आलो होतो. आणि मग आम्ही ठरवलं कारण की ह्याच्या पुढे कोणच नव्हतं. मग आम्ही ठरवलं की ह्याच्या पुढे जायचं नाही. आणि मग तिथंच थांबलो आम्ही. मग म्हटलं तिथंच जे पण फोटोज व्हिडिओज काढायचे सो मग इथंच काढून घेऊ आणि जाऊया रिटर्नवरती. कारण की थोडीशी भीती पण वाटत होती. आणि मग स्टार्ट झाला आमचा फोटो सेल्फी व्हिडिओज काढायचा सिलसिला. जे की माझा फेवरेट पार्ट असतो. मी खुश होते की सक्सेसफुली आणि चांगल्या वेळी मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि मग आता घरी निघायचं होतं. तो फोटो काढायचा इथून. काय करते ग. तुम्ही मला बुके दिलेला मी तसं सेमचे साडी बनवलाय. मिनी बुके नीट पकड. थँक्यू. चल. सो गाईज हे जे मंदिर आहे हे सेम भीमाशंकरचं मंदिर आहे. जे त्यांनी आम्हाला सांगितलं की हँडमेड आहे. घे ना. ठेव. मी ह्याला विचारते हे घेऊ ते घेऊ आणि हा काहीच बोलत नव्हता की नको घेऊ. काहीच सांगत नव्हता मला. मग फायनली मी बोललं जाऊ ते काहीच नाही घेते मी आता फक्त प्रसाद घेऊया. आणि मला लागली भूक. सो तिथं होते ते उकडलेले कॉर्न्स होते. सो मग आम्ही ते घेतले मस्त मसाला कॉर्न्स आणि मग निघालो थोडंसं खाऊन ते वरती रिटर्न जाण्यासाठी. आम्ही खालून एवढ्या पायऱ्या चढून पूर्ण आलोय. हे पूर्ण टी-शर्ट जॅकेट माझं भिजलंय घामानी. आणि हे बघा कळंजा माताच्या मंदिरामध्ये आम्ही आलो होतो दर्शनाला. दर्शन घेतो प्रसाद वगैरे घेतला आम्ही सगळं आणि निघतो. आणि मला खूप जास्त भूक लागली. मी फक्त कॉर्न खाल्लेत आणि थोडेसे ते पण एकच वाटी. आणि मग आता जातो. हो बाई. आता हा 1 रुपयामध्ये चिपकवणार आहे. सो 4 तास हिलचे सँडल घालून माझे दुखायला लागलेले पाय. सो ह्याला म्हटलं तू घे माझे चप्पल. गाईज माझे एवढे पाय दुखायला लागलेत की मला चालवतच नाही आता. मी चप्पल काढून चालले आणि ह्यानी माझ्या चप्पल हातात घेऊन चाललं. वा. कुठे चाललो आपण. कोकणकडा. इकडं कोकणकडा आहे गाईज बघा. वाव वाव. जॅकेट मी घाल. गाय झाले चिडचिड करतोय माझी. हा घे धर धर. काढ 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 पटकन. आम्ही आलोय गाईज आता कोकणकड्यावर. नीट पकड ना. हा. सो आम्ही इथं कोकणकडा आहे बघा या साईडला मागं. हा माझी बॅग बघू शकताय तुम्ही. हा आहे कोकणकडा. ओ वाव. सगळीकडं धुके धुके आहेत हे बघा. आणि हा बघा सूर्य. ओहो. शांत बस लागली. मला लागतं हात
केला उद्योग परत. काय झालं? कोकण काढा म्हणजे काय आहे रे? काय ते? इकडे कोकण. गवळ गवळ सो रिटर्न निघण्याचा टाईम आला होता आणि तुम्ही बघू शकता सनसेटचा टाईम झालेला. म्हणजे तो निघता निघता मला 4 वाजले आम्ही होते. गाडीपाशी आलो बघा, सगळ्या पार्किंगच्या गाड्या आहेत. सो आता गाडीत बसतो, मी जातो. आणि मला भूक लागली, मी काय खाल्लेलं पण नाहीये. काय देऊ? ओ भाई ए हळू आहे. मी मस्त सनसेट एन्जॉय करत होते बाहेर. सनरूफमधनं बाहेर येऊन बघू शकता तिथे मस्त सनसेट झाला होता. आणि एवढी मस्त बाप तू येतो. सो जाताना कोणाला माहीत होतं की माझ्यासोबत पुढे जाऊन काय होणार आहे. पण इतकी एन्जॉय करत मी निघाले होते सनसेट वगैरे एन्जॉय करत. आणि तुम्ही बघू शकताय तोच हा क्षण होता की इथं तुम्ही मला दिसत असेल मी गाडीच्या मागं माझा फोन ठेवला आहे बघा. आणि तिथं नखरे करत बसलेली की माझा फोटो काढ, व्हिडिओ काढ. आणि तिकडनं डॅम दिसतो, ह्या डॅमला डिंभे डॅम बोलतात. ठीक आहे. सो मग तिथं आम्ही थोडासा एन्जॉय केला. आणि अगेन मला ऑलरेडी मी काय खाल्लं नव्हतं. सो मला अगेन क्रेविंग झाली की कॉर्न खायची, कारण की तिथं भाजलेलं कॉर्न भेटत होतं. सो मग मी गेले तिकडं. आणि इकडे येतात माझा जो फोन मी गाडीवरती ठेवला ना, मी तो तिथंच विसरून गेले. ठीक आहे. आणि त्याचा थोडासा कलर त्या गाडीसोबत मॅच होतोय. सो मला ते काही समजलंच नाही. बुट्टा खाणार आहे का तू? मग काय काय मज्जा केली तिकडं भीमाशंकरला? भीमाशंकरला एकदम मज्जा केली. दर्शन घेतलं मग मस्तपैकी, सगळं व्यवस्थित झालं. आता घरी चाललोय, आता जेवण. सो जेवढे नखरे मी तर करत होते ना, नंतर चांगलेच माझे नखरे निघणार होते. सो मग तिथं पण आम्ही कॉर्न वगैरे खाल्ले मस्त. तोपर्यंत मी एकदम हॅपी होते की फोटोज काढले तिथं पण, व्हिडिओज काढले. आणि खाऊन झाल्यावरती मी सीधा गेले आणि गाडीत जाऊन बसले. आणि मला माहीतच नाही जो फोन मी गाडीच्या बॅक साईडवरती ठेवलेला तो मी विसरले. आणि तुम्हीच बघू शकता काय झालं. थोडं 5 मिनटं पुढं गेल्यावरती पूर्ण फोन तिथे एक टर्न घेतला आणि फोन तो मागून गाडीवरनं पडला. सो आम्ही परत यू टर्न घेतला, आम्ही मागं गेलो. सो 2 मुलं होती, त्यांना तो फोन सापडला होता आणि थँक गॉड की त्यांनी तो दिला. आणि घरी पोचल्यावरती सीधा आम्ही डिनरला गेलो होतो. आणि माझा मूड इतका ऑफ झाला होता त्या फोनच्या पायी. म्हणजे लिटरली त्याला मला 1500 रुपयाचा खर्च सांगितला होता. सो हा मला म्हणवत होता की जाऊ दे नाही का, तो भेटला तरी ॲटलिस्ट तो खाईमध्ये तरी नाही गेला. खाईमध्ये गेला असता नाही तर त्या मुलांनी दिलाच नसतं तर काय गेलं असतं. तो काय येताना माझ्यासोबत खूप वाईट गोष्ट झाली आहे. माझा फोन बघा नाही माझ्याकडे, माझा फोन फुटला आहे. आणि मी तिथं ना बुट्टा होता येता भीमाशंकरच्या घाटामध्ये. आणि तो मला भूक लागलेली, मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. तर मग मी घेतलं ते कोणीच भाजलेलं आणि खाल्लं. असं करून मी टाकते त्याचे व्हिडिओ फोटो. आणि ना तिथंच ठेवलं मी ते गाडीचं मागं असताना मी तिथं ठेवलं फोटो काढायला. मस्त पोज देऊन फोटो काढले आणि गेले कणीस खायला. आणि कणीस खायला गेले, तिकडून खात आले. आणि माझ्या लक्षातच नाही मी फोन तिथं ठेवला माझा. मी फक्त व्हिडिओचा फोन होता ना जो हातात तो घेऊन गाडीत जाऊन बसले. आणि डायरेक्ट पुढं निघून गेलो आम्ही. पुढं निघून गेल्यावरती मला 5 मिनिटांनी आठवलं की अरे फोन कुठे. मग आम्ही परत युटर्न घेतले. युटर्न घेतल्यावर ना तिथं ऑलरेडी 2 पोरं थांबली होती, त्यांना भेटला होता माझा फोन. पण नशीब तो तिथून दरीतून खाली नव्हता गेला. त्या 2 मुलांना भेटला पण त्याचा पूर्ण डॅमेज झाला. कॅमेरा फुटलाय, डिस्प्ले गेलाय पूर्ण. मग किती खर्च आला आता? 1200 रुपये 1300 रुपये खर्च सांगितला. बरं झालं पूर्ण नाही गेला. बरं झालं पूर्ण. हा तिथं पूर्ण अशी दरी होती, नशीब त्याच्यातून खाली नाही गेला. त्याच्या खाली नाही कुणी गाडी घातली असती तर. ते 2 पोरं म्हणजे आम्ही त्यांना विचारलं नाही का ते घेऊन गेले असते. खुश झाली होती ती. खुश झाले होते. पण आम्ही बोललो फोन भेटला का, ते बोलले हा. मग ते बोलले गाडी गेलेली असते का त्याच्यावर, घेतला फोन. पण याच्याऐवजी आयफोन असतं तर आयफोन असतं तर काय नाही बघा, आम्ही जाऊन आलो त्याच्यामुळे मला माझा फोन भेटलाय तरी, ॲटलिस्ट भेटलाय तरी. नसता भेटला तर पारच गेला असता. पण जाऊ दे चला, जो होता ॲक्च्युअली केले होत आहे. तो आता लागले आम्हाला भूक, म्हणून आम्ही आलोय आशीर्वाद प्युअर व्हेज. सो आम्ही तर आता खाणार. कारण मी सिरियसली काहीच खाल्लं नाही. मी फक्त थोडंसं हे खाल्ले, काय बोलतो तरी त्याला, कणीसचे दाणे आणि एक अर्धा भुट्टा. तर मग आता जेवतो पोटभर आणि जातो. ओके बाई, मी पण अशी लावणार घरात.
माझं घर झालं अशी लावून. हे बघ सो आम्ही रेस्टॉरंटमध्ये येऊन बसलो आणि मस्त थंडी वाजत होती म्हणूनसाठी मग आम्ही रोस्टेड पापड आणि सूप ऑर्डर केलं होतं, कारण की थंडीमध्ये सूप प्यायला एकदम मस्त वाटतं नाही का, गरम गरम एकदम पोटामध्ये. सो मग मस्त आम्ही गरम गरम सूप पिलं, थंडी पण होती सो चांगलं वाटत होतं. आणि त्याच्यानंतर डिनर आला, मग आम्ही डिनर केला आणि निघून जायचं होतं घरी त्याच्यानंतर, कारण की उद्या मला रिटर्न पुण्याला जायचं होतं म्हणूनसाठी मी ते पण वरती पाय घेऊन बसलेलं कारण की थंडी वाजत होती. एवढी सुद्धा नाकी तरी नफऱ्या नाकाचे बोल आता. आणि मस्त आम्ही पोटभर जेवलो होतो आणि मला तर खूप छान वाटत होतं आणि डायरेक्टली मला झोपच आली होती जेवल्यानंतर. सो मला असं वाटत होतं आज की देव माझी परीक्षाच घेतोय आज, कारण की ऑलरेडी माझ्या फोनचं वाटोळं झालं होतं आणि आता माझ्या गॉगलचं सुद्धा वाटोळं झालं. एनिवेज भेटूया उद्या न्यू ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.